हॅलो सगळ्यांना. तर मी आज निघाले होते माझ्या माहेरी. तर माझं माहेर आणि सासर एका शहरात आहे, त्यामुळे माझ्या सारख्या फेऱ्या होत असतात माहेरी. तर ही दोघं माझ्या बहिणींची मुलं आहेत आणि या सगळ्यांपेक्षा ती दोघं मोठी आहेत. आणि आमच्या चाललेल्या होत्या एकदा गप्पा. तर गप्पा काय संपत नाहीत, कारण कधीही कुठेही भेटलो तरी आम्ही गप्पा मारतच असतो. शाळेत भेटू, बाहेर भेटू, कुठेही भेटलो तरी गप्पा या मारत असतो. कारण माहेर म्हटलं की शेवटी निवांतपणा आला, विश्रांती आली. घरात तुम्हाला सासरी कितीही सुख असलं किंवा आराम असला तरी माहेरची सर बाकी कशालाही येत नाही. ते माहेर कसंही असू दे, श्रीमंत असू दे, गरीब असू दे, माहेर हे शेवटी माहेरच असतं. माहेरची तुलना कुठंही होऊ शकत नाही. तर आम्ही नशीबवान आहोत की माझं माहेर आणि सासर एकाच ठिकाणी आहे, एका शहरात आहे. तर आज इथं मम्मीनं जेवणही खूप छान केलं होतं. पनीरची भाजी केली होती, भेंडीची भाजी केली होती, आमटी, आंबा होता. तर जेवणही खूप सुंदर झालं होतं आणि मुलांचं इथं चाललेलं होतं खाणेसुमारी. तर मामाकडे गेल्यानंतर मुलांना काय खाण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही आणि पृथ्वीचा इथं अभ्यास कमी आणि दुसऱ्यांना हसवायचं जास्त चाललेलं होतं. तर इथं अर्जुन अनन्याची दंगामस्ती चाललेली होती आणि दुपारी माईनं आणि दीदीनं गुलाबजाम करायला घातले होते. तर सगळीजणं त्या दोघींना मदत करत होती. अर्जुन करत होता, अनन्या, अभिज्ञा दोघीजणी करत होत्या आणि दीदी तळून घेत होती. माईनं गोळे पाकात वगैरे टाकले आणि नंतर आम्ही चहा घेतला. चहासुद्धा एकत्र बसूनच घेतो आणि ती एकत्र असण्याची जी मजा आहे ती कशातच नाही आहे. खूप लहानपणीचे दिवस वगैरे आपल्याला आठवत असतात, आठवणी निघत असतात. त्यानंतर आज जेवणाला सुट्टी दिली होती, कारण बाहेरून बिर्याणी मागवली होती, मटण बिर्याणी. तर ती खाल्ली आणि आता जायची वेळ आली होती. तर माहेर जवळ असलं आणि लांब असलं तरी माहेर सासरी जाताना पाय हा निघतच नाही. तर मी निघाले होते, आम्ही सगळीच निघालो होतो. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर फॉलो करा. आणि यूट्यूबवरून बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.